काल झालं नाही. येस, धन्यवाद माताजी. हरे कृष्णा. राहिलेलं सुरू करायचं. येस, हरे कृष्ण माताजी. तर या 3 गुणांनी आत्मा बद्ध होतो, सत्व, रज आणि तम. मग याच्या पलीकडे मग मृत्यू नंतरही यांचं काय होतं? मग जे सात्विकता उच्च ग्रहांना प्राप्त होतात, जी तामसिकता आहे आणि राजसिकता ही पृथ्वी लोकावरच परत ते जन्म घेतात, आणि तामसिकता ही पशुयोनीमध्ये, की ज्या नरक यातना भोगायला लावतात. आणि म्हणूनच या गुणातीत होण्याचं, की कशा प्रकारे जेव्हा मनुष्य जाणतो की या 3 गुणांनी मी बद्ध होतो, या सुखाला कुठेतरी अंत आहे, आणि अशा प्रकारे जाणून तो त्या इंद्रिय विषयांपासून कुठेतरी स्वतःला नियंत्रित करतो, तेव्हाच तो याच्यापासून, या बंधनांपासून मुक्त होऊ शकतो आणि तो गुणातीत होऊ शकतो. कशा प्रकारे तो समतोल राखतो. मग या गुणातीत होणाऱ्या व्यक्तीबद्दलची वैशिष्ट्ये आपण जाणली, की जो प्रकाश, आसक्ती, मोह यांची उपस्थिती असताना त्यांचा द्वेष करत नाही, ते नाहीसे झाले तरी त्यांची आकांक्षा करत नाही, जो त्रिगुणांच्या प्रभावामध्येही अविचलित राहतो, निश्चल राहतो, केवळ त्रिगुणच सक्रिय आहेत हे जाणून उदासीन आणि दिव्य राहतो, की कशा प्रकारे या मोह मायेमध्ये या त्रिगुणांमुळे आपण प्रभावित झालेलो आहोत, आणि म्हणूनच या त्रिगुणांपासून कुठेतरी मुक्त होऊन आणि या त्रिगुणांच्या पलीकडे स्वतःला किती डेव्हलप करायचंय आणि कशा प्रकारे गुणातीत व्हायचं ही वैशिष्ट्य जो जाणतो आहे, तो निश्चितच या बंधनातून मुक्त होतो. आणि मग या ब्रह्मस्तराप्रत ज्या ब्रह्मज्योतीला आपण बघितलं, त्याचा आधार प्रत्यक्ष परमात्मा आहे, भगवंत आहे. जो गुणातीत होतो आहे, तो भगवंताला, जसं आपण भक्त भगवंतांना प्रिय आहे, तशा प्रकारे या ब्रह्मज्योतीचा निश्चितच आधार हे भगवंत आहेत. आणि म्हणूनच आपण म्हटलं, जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतः भक्तीमध्ये संलग्न होतो, तो तत्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तराप्रत उन्नत होतो, आणि परम सुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत, अव्यय, शाश्वत, निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार प्रत्यक्ष भगवंत असतात. म्हणून या सगळ्या वैशिष्ट्यांनी बघा, की आपणही तसेच आहोत भगवंतांसारखे. जेव्हा आपण त्याचं अनुसरण करतोय, त्या उपदेशांचं, त्या मार्गांचं, त्या ज्ञानाचं अनुसरण करतोय, मग हे ज्ञान किती महत्वाचं आहे. जसं आपण काल म्हटलं, की या ज्ञानाचा ध्येय काय आहे, ज्ञेय, की कशा प्रकारे तुम्ही हे ज्ञान घेऊन तुम्हाला काय जाणायचं आहे, हे तुम्ही जेव्हा कुठेतरी कन्फर्म असता, कुठेतरी डोक्यामध्ये असतं, तेव्हा त्या गोलापर्यंत, त्या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचायचंय, त्यासाठी त्या ज्ञानाचा उपयोग केला जातो. आणि म्हणूनच या गुणातीत होण्याबद्दल आपण जाणलं आणि ती वैशिष्ट्य जाणलेली आहेत. मग आता कशा प्रकारे आपण या भौतिक जगतातून स्वतःला मुक्त करू शकतो, हे त्रिगुण तर जाणलेले आहेत. आणि मग या भौतिक जगापासून अलिप्त होणं, मग भौतिक इंद्रिय विषयांपासून स्वतःला नियंत्रित करणं म्हणजे नक्की काय करणं. मग त्या दृष्टीने आज जो पुरुषोत्तम योगामध्ये जे सांगितलेलं आहे, मत्संग शस्त्रेण दृढेन चित्वा, आणि त्याच्यानंतर मग कशा प्रकारे तो वृक्ष मुळापासून छाटला तरच ते शक्य आहे. आणि मग स्थलांतर कशा प्रकारे केलं जातं, पश्यंती ज्ञान चक्षुषा, ज्याला याचं ज्ञान आहे, जो याचं आत्मा बद्ध होतोय, हे ज्ञान जो घेतोय, तोच निश्चित या मार्गामध्ये स्थलांतर करू शकतो. आणि कृष्ण हा देखभाल करता, मग भगवंत कुठे नाहीये. ज्या आधीच्याही 7व्या अध्यायात आपण जाणलं, आपण अभिव्यक्ती, सूचक अभिव्यक्ती जाणल्या, तर कशा प्रकारे भगवंत देखभाल करता म्हणून ते आपल्याला जाणायचं आहे. आणि या वेदांत सूत्रांचा मग हे जे ज्ञान दिलेलं आहे, हे कुठेतरी खूप ठोस ज्ञान आहे, वेदांचं ज्ञान आहे. आणि मग वेदांना जाणलं नाही तर भगवंताला काय जाणलंय. आणि म्हणूनच या वेदांत सूत्राचा सारांश दिलेला आहे, ती गुह्यतनम शास्त्रम. अशा या पुरुषोत्तम योगाला आपल्याला जाणायचंय, की ज्याच्यातनं आपण खूप ज्ञान घेणार आहोत. आणि कशा प्रकारे, तर खूप सुंदर असं ज्ञान घेणार आहोत. श्री भगवान वाच ऊर्ध्वमूलमध शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तन वेद स वेदविद. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, असा एक शाश्वत वटवृक्ष आहे, ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहे, आणि पाने वैदिक मंत्र आहेत. जो या वृक्षाला जाणतो, तो वेदांना जाणतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच असा एक वट वृक्ष आहे, ऊर्ध्व मूल मधशाखम,
ज्याचं मूळ वर आहे आणि शाखा खाली आहे, ज्याची पानं वैदिक मंत्र आहेत, अशा या वेदांच्या वेदांचं पूर्ण महत्व असलेला वृक्ष म्हणजे हा वटवृक्ष आहे. आणि जो या वृक्षाला जाणतो आहे तो वेदांना जाणतो. मग या वेदांच्या या शाश्वत वटवृक्ष म्हणजे काय आहे आणि त्याचं प्रतिबिंब म्हणजे काय आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. या वृक्षाच्या त्रिगुणांनी पोषण केलेल्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत. याच्या डहाळ्या म्हणजेच मुळे खाली पसरलेली आहेत आणि ती मानव समाजाच्या सकाम कर्माशी बांधली गेली आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच कशा प्रकारे बघा की मग हा जो शाश्वत वटवृक्ष आहे, हा शाश्वत वटवृक्ष याची मुळं खाली वर पसरलेली आहेत. जसं मुळांना खत पाणी घातलं की कशी मुळं वाढतात आणि झाडाला मुळांना पाणी घातल्यावर मग त्या झाडांनाही पोषण मिळत असतं. पण इथे हा जो वटवृक्ष दाखवलेला आहे हा शाश्वत आहे, परंतु याचं जे प्रतिबिंब मिळालंय आपल्याला, जे प्रतिबिंब एखाद्या पाण्याच्या ठिकाणी, मग असा वटवृक्ष कुठे दिसतो तर ज्या नदीच्या किनारी जर हा वृक्ष असेल तर त्याचं जे प्रतिबिंब दिसतं ते दुसरं तिसरं काही नसून ते भौतिक जग आहे. आध्यात्मिक जगाचं प्रतिबिंब हे भौतिक जग आहे की ज्याच्या फांद्या इतस्ततः पसरलेल्या आहेत, मुळं खालीवर पसरलेली आहेत. मग त्या फांद्या जशा जशा खाली जात आहेत तशा तशा खालच्या लोकांमध्ये कुठेतरी मनुष्याचा जन्म मिळतोय मनुष्याला. आणि मग त्याचं जे प्रतिबिंब का आहे, कारण कुठेतरी त्या इच्छा मनामध्ये आहेत, ज्या इच्छेचं भगवंतांनी स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्या इच्छा कुठेतरी पुन्हा त्या भौतिक जगतामध्ये बांधून ठेवता आहेत. मग याच्यापासून कशा प्रकारे स्वतःला सोडवून घ्यायचंय, कारण मग ज्या शाखांवर आपण बघतो आहोत आणि ज्या डहाळ्या आहेत त्या शाखांवरून एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर असं मनुष्याचं मरकट असं उडी मारणं चाललंय. कारण की मग त्या इच्छांमुळे पुन्हा त्या 84 लक्ष योनींमधून जन्म घेत आहे. आणि म्हणूनच मग जाणायचंय की या आध्यात्मिक वृक्षाचं प्रतिबिंब हे भौतिक जगत असलं, हा जो वटवृक्ष असला तरी पण मग माताजी वाचा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. या वृक्षाचे वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत नाही. याचा आदी अंत आधार कोणीही जाणू शकत नाही. परंतु मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या या वृक्षाला निश्चयाने अनासक्ती रूपी शस्त्रांनी छेदून टाकले पाहिजे. त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे की ज्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा परतावे लागत नाही. ज्या परमपुरुषाकडून अगदी काळापासून सर्व गोष्टींचा प्रारंभ आणि विस्तार झाला आहे, त्या परमपुरुषाला या ठिकाणी शरण गेले पाहिजे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. किती सुंदर वर्णन केलंय बघा. आणि म्हणून या वृक्षाचं जो वटवृक्ष ज्याला वेदांचं महत्व आहे, ज्याची पानं म्हणजे वेदांचे मंत्र आहेत आणि ज्यांच्या डहाळ्या म्हणजे या सगळ्या इंद्रिय विषयांमध्ये कुठेतरी आहेत, परंतु हा जो आध्यात्मिक वृक्ष आहे या जगतामध्ये त्याचं वास्तविक रूप या जगतामध्ये अनुभवता येणार नाही. जरी सगळं मूळ बघा, कारण भगवंतांसारखेच आपण आहोत, परंतु तो आत्मा अजून त्या आत्मिक पातळीवर विचारच केला जात नाही, आत्मसाक्षात्कारी पातळीवर. की मग तो संबंध आजही आपल्याला जाणायचा आहे की मी कुठेतरी मेंटेन होतोय. आय एम क्रिएटेड, म्हणजे मी निर्माण झालोय आणि माझा निर्माता कोण आहे, तर माझा निर्माता हा प्रत्यक्ष भोक्ता, प्रत्यक्ष भगवंत आहे. आणि म्हणूनच या भौतिक जगताचं, आध्यात्मिक जगताचं प्रतिबिंब ऊर्ध्व मूल मधशाखम प्राहुरव्ययम, की कशा प्रकारे मग आपल्याला कळतं आहे की त्याचं प्रतिबिंब आपल्याला दिसतं आहे आणि कशा प्रकारे या शाखा वर खाली पसरलेल्या आहेत बघा, आपल्याला दिसतील. अश्वत्थम प्राहुरव्ययम, आणि मग याच्या शाखा पसरलेल्या आहेत. या वरच्या ग्रहांवर कुठेतरी आपल्याला देवी देवता दिसतात. त्याच्या खाली खाली जशा फांद्या जातात
तशा मग मनुष्याच्या मनुष्य योनी दिसते, त्यानंतरच्या ह्याच्यामध्ये पशु योनी, नरक यातना अशा खाली खाली जे लोक गेलेले आहेत, खाली खाली ज्या फांद्या गेलेल्या आहेत, त्याप्रमाणे त्या योनींमध्ये जन्म मिळतो. मग त्या मनुष्य योनीमध्ये, त्यानंतर पशु योनीमध्ये, अशा प्रकारे ज्या इच्छांमुळे कुठेतरी या सात्विक, राजसिक आणि तामसिक गोष्टींचं जे खतपाणी मिळतंय, मुळांना पाणी नेहमी मिळतं, पण ही मुळं जी आहेत ती या मोड ऑफ मटेरियल या त्रिगुणांनी कुठेतरी ती प्रगल्भ होत आहेत, आणि म्हणूनच मग त्रिगुणांचा प्रभाव आहे. आणि म्हणूनच मग या सगळ्यापासून जर कुठेतरी मुक्त व्हायचं असेल, आणि या वृक्षाला ना काही आदी आहे, अंत आहे, आधार नाही, आणि म्हणूनच खोलवर मुळं वरखाली पसरलेली आहेत, परंतु या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर अनासक्ती रूपी शस्त्राद्वारे त्याला छेदून टाकलं पाहिजे. जसं मत्सराला मुळापासून उखडून काढून टाकलं पाहिजे, तसं जर ह्या मुक्तीच्या मार्गावरती यायचं असेल तर या इंद्रिय विषयांपासून, या भौतिक जगतापासून स्वतःला कुठेतरी मुक्त केलं पाहिजे. आणि म्हणूनच तिची मुळं, कारण मुळं नुसती जाळली तरी मग बीज कुठेतरी असतं त्याच्यामध्ये, आणि मग पुन्हा ते निर्माण होण्याची शक्यता असते. जसं फलगू वैराग्याबद्दल म्हटलं की त्याग केला कितीही भौतिक जगतामधनं, मला हे नकोय कारण ते इंद्रिय विषयांशी निगडीत आहे, परंतु तिथे कृष्ण मिसिंग आहे, अध्यात्म मिसिंग आहे, आणि म्हणून ती आध्यात्मिक वाढ जेव्हा होणार आहे तेव्हाच ही प्रगती साधता येणार आहे. आणि म्हणूनच त्यानंतर मनुष्याने असा मार्ग शोधावा की पुन्हा त्या जगतामध्ये परत यावं लागणार नाही, त्या भौतिक जगतामध्ये परतावं लागणार नाही. ज्या परमपुरुषापासून अनादी काळापासून सर्व गोष्टींचा प्रारंभ आणि विस्तार झाला आहे, त्या पुरुषोत्तमाला इथे शरण गेले पाहिजे. ज्या पराशक्तीचा जो एक भाग आहे, मग जी भौतिक आणि आध्यात्मिक अपराशक्ती, मग पराशक्ती म्हणजे सुद्धा आपणच आहोत, आपण सुद्धा आध्यात्मिक आहोत, पण आध्यात्मिक आपण कुठेतरी या कनिष्ठ शक्तीमध्ये स्वतःला अडकवून घेतलेला आहे. आणि म्हणून मग या पुरुषोत्तमांबद्दल आपल्याला जे जाणायचंय, न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यतत्वान निवर्तन्ते तद्धाम परम. हरे कृष्ण माताजी. माझ्या परमधामाला सूर्य, चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करीत नाही. ते ज्या धामाला पोचतात तेथून जगतात परत येत नाहीत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण, हरे कृष्ण. आणि म्हणूनच मग पुन्हा या जगतामध्ये परत येत नाहीत. जसं आपण पुन्हा ते या भौतिक जगतात परत येत नाहीत. आणि म्हणूनच ज्या विश्वरूप दर्शनामध्ये आपण बघितलं की इतकं प्रखर तेज आहे ब्रह्मस्वरूप भगवंतांचं, की ज्या भगवंतांपासून, ज्या 7व्या अध्यायात आपण जाणलं, पाण्याच्या रसामध्ये भगवंत आहेत, पृथ्वीच्या सुगंधामध्ये भगवंत आहेत, आणि सूर्य चंद्रांच्या त्या उष्णतेमध्ये, म्हणजे जी काही उष्णता, जे तेज आहे ते भगवंतांपासून आहे. जसं गोलोक वृंदावनामध्ये मी सांगितलं, मग तिथे सूर्य चंद्रांची आवश्यकता नाही, भगवंतांचे जे नेत्र आहेत ते सूर्य चंद्र आहेत, आणि इतकं ते तेज आहे, तिथे कुठल्याही प्रकाशाची गरज नाहीये. जे या धामाला पोहोचतायत बघा, जे या धामाला पोहोचतात ते पुन्हा परतून या जगतामध्ये येत नाही, या भौतिक जगतामध्ये पुन्हा परतून येत नाही. आणि म्हणूनच भगवंत सांगतायत की तू माझा एक भाग आहेस. ममई वांशो जीव लोके जीवभूतः सनातनः मनःष्ठानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. हरे कृष्ण माताजी. नुसतं चित्र आलंय माऊली, खाली नाही आलं काही? अर्धवट आलंय. अर्धवट आलंय, ठीक आहे, मी वाचते ना माताजी. बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत, आणि बद्ध जीवनामुळे ते कुठेतरी मनासहित 6 इंद्रियांशी कुठेतरी संघर्ष करीत आहे. आणि म्हणूनच हे बद्ध जीव, जसं मी म्हंटल की हा आध्यात्मिक शक्तीचा भाग आहोत, आपणही तितकेच अतींद्रिय आहोत, आपणही तितकेच आध्यात्मिक आहोत भगवंतांसारखे, परंतु या बद्ध जगातील जीव हे जरी भगवंतांचे सनातन अंश असले तरी या त्रिगुणांच्या प्रभावाखाली, या मोहमायेमध्ये हा जीव कुठेतरी बद्ध झालेला आहे. आणि ह्या 6 इंद्रिय, मग त्याच्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आणि एक जे मन आहे, ते मन इतकं संघर्ष करताय. मग डोळे, जिव्हा, नाक, कान आणि स्पर्श, जी त्वचा,
त्याच्याबरोबर मन जे आहे, हे 6 इंद्रिय मिळून कुठेतरी संघर्ष करता आहेत या भौतिक जगतामध्ये. या मनासहित 6 इंद्रियांशी संघर्ष होतो आहे. शरीरम यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः बृहत्वैतानि संयाति वायुर्गंधानि वाशियात्. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. ज्याप्रमाणे वायू आपल्या बरोबर गंध घेऊन जातो, त्याचप्रमाणे भौतिक जगतातील जीव आपल्या बरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो. अशा रीतीने तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरिता पहिल्या देहाचा त्याग करतो. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. जसं आपण बघितलं, देहोस्मिन देहो एक मिनिट स्मिन्यथा देहे, परत मी ते पहिलं माझा शब्द गेला, सॉरी. देहिनोस्मिन्यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. जसा हा शरीरामध्ये मग हा प्रवास जो चाललेला असतो आत्म्याचा, हा बालपणापासून तरुणपणापासून वृद्धावस्थेपर्यंत असतो आणि मग तो ते जीर्ण शरीर टाकून दुसरा आत्मा जो वस्त्र धारण करतो तसा दुसरा आत्मा धारण करतो. त्याचप्रमाणे बघा वायू, मग एखादी वारा जसा वाहतोय बघा, आणि तो वाहणारा वारा आहे, आणि मग एखादी आपण त्या रस्त्याने चाललेलो आहे, वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर सुगंध येत आहेत आणि तो सुगंध कुठेतरी गुलाबाच्या बागेचा सुगंध आहे. खूप सुंदर असा मोहक सुगंध येतोय की जो आपल्याला सांगतो आहे की कुठेतरी जवळच ही गुलाबाची बाग आहे. आणि मग चालता चालता आपण त्या गुलाबाच्या बागेजवळ येतो, तो सुगंध आपल्यापर्यंत असतोच, परंतु जसं आपण त्या गुलाबाच्या बागेवरून पुढे जायला लागतो तेव्हा मग तो सुगंध हळूहळू कमी होत जातो आणि नष्ट होत जातो. आणि मग पुन्हा पुढे जे काही ज्याचा काही सुगंध किंवा जो काही मग अरोमा असेल, जो काही वास येत असेल, पुन्हा त्या वाऱ्याला आच्छादित करतो, तो वारा वाहून देत असतो. आणि म्हणूनच त्याचप्रमाणे जीव ज्या अंतर्मनाशी निगडीत ज्या इंद्रिय विषय जे आहेत, त्या संकल्पना, मग ज्याच्यामध्ये काय आहे तर ही जी इंद्रिय आहेत, जी पंचमहाभूतांबरोबर ही ज्ञानेंद्रिय आहेत, आणि त्या ज्ञानेंद्रियांचे जे विषय आहेत, मग कशा प्रकारे, एक मिनिट ती स्लाइड याच्यामध्ये आहे की नाही. येस, ओके. तर मग अशा प्रकारे हा एका देहातून दुसऱ्या देहामध्ये स्थलांतरित होत असतो. हे स्थलांतर बघतो बघा, तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरं शरीर धारण करण्याकरता पहिल्या देहाचा त्याग करतो. जसा तर वाऱ्याने सुगंधाचा त्याग केलेला आहे, कारण पुढे जायचं आहे त्या वाऱ्याला, आणि तो वारा वाहता वाहता पुढचा सुगंध घेतो, त्याचप्रमाणे हा देह करतो आहे. ज्याप्रमाणे मग उदाहरण द्यायचं झालं तर एका कुत्र्याचं शरीर आहे, त्या कुत्र्याचं शरीर, मग कुत्र्याच्या शरीराच्या निगडीत जी संकल्पना आहे ती सोडून जर त्या शरीराने मांजराचं शरीर धारण केलं तर ते म्याव म्याव करेल, मग ते भॉव करणार नाही. कुत्र्याचं शरीर असताना त्याला माहितीये की त्याला भॉव करायचंय, पण त्या ज्या इंद्रिय विषयांशी निगडीत संकल्पना आहेत ज्या आपल्याला इथे जाणायच्या आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. अशा प्रकारे जीव दुसरे स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेले कान, नेत्र, जिव्हा, नाक, स्पर्श, विशिष्ट प्रकारची इंद्रिय प्राप्त करतो. अशा रीतीने तो एका विशिष्ट प्रकारच्या इंद्रिय विषय समूहाचा उपभोग घेतो. जसं मी आता कुत्र्या मांजरांचं उदाहरण दिलं. मग ज्या मनाशी सिच्युएटेड, मनाशी निगडीत ज्या भावना आहेत या ज्ञानेंद्रियांच्या, की मग ही ज्ञानेंद्रिय बघणं, जे काही स्पर्श,
जे काही नाकानी हे करणं, कानानी आणि मग डोळ्यांनी आणि मग त्या जिभेनी, अशा प्रकारे या इंद्रिय विषयांशी निगडित जो विषय समूह असतो, त्या समूहाचा, एका समूहाचा त्याग करून तो पुढचा समूहाला इंद्रिय विषयांचा उपभोग घेतो. एका विशिष्ट प्रकारच्या इंद्रिय समूहाचा उपभोग घेतो, कारण ती ती भावना तोडून, ती भावना सोडून त्याला पुढची भावना धारण करायची असते. आणि अशा प्रकारे तो त्या इंद्रियांना सोडून दुसरं शरीर जेव्हा धारण करतो, तेव्हा त्या विशिष्ट कल्पना, विशिष्ट संकल्पना त्याने प्राप्त केलेल्या असतात आणि त्या संकल्पनेचा तो उपभोग घेत असतो. असं हे स्थलांतर कोण जाणतंय मग? उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजानं वा गुणात्मितम विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो, तसेच प्राकृतिक गुणांच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो हे मूर्ख लोक जाणू शकत नाहीत. परंतु ज्याला ज्ञानचक्षु आहे तो हे सर्व पाहू शकतो. हरे कृष्ण. हरे. मग जसं आपण कालच्या परवाच्या अध्यायामध्ये शेवटी 13व्या अध्यायात बघितलं की हे ज्ञानाचे चक्षु ज्याला आहे तो या देह आणि आत्म्याला वेगवेगळं बघू शकतो. हा आत्मा शरीरापासून वेगळा आहे आणि तो कुठेही मिसळत नाहीये. तसे हे ज्ञानाचे चक्षु आहेत, तसे ह्याही ज्ञानाला घ्यायचंय. आणि मग हे जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो, तसेच प्राकृतिक गुणांच्या प्रभावामुळे तो एका प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो, हे मूर्ख लोक जाणू शकत नाहीत. कारण त्यांना वाटतं की कुठेतरी आपणच सगळं भोगतोय आणि आपल्यापासूनच सगळं आहे, परंतु त्या त्रिगुणांचा प्रभाव आणि भगवंतांचं अस्तित्व या कुठल्याच गोष्टी मूर्ख लोक, अज्ञानी, नराधम, आसुर, राक्षस, ज्या ज्या आधीही याचा उल्लेख केलेला आहे की जे भगवंतांना शरण जात नाहीत, आणि त्याच मध्ये मग जे मूर्ख लोक म्हटलेलं आहे भगवंतांनी, की कशा प्रकारे ह्या अज्ञानामुळे हे मूर्ख लोक जाणू शकत नाहीत. परंतु ज्याला ज्ञानाचा चक्षु आहे, मग बघा त्याला स्मशान वैराग्य म्हटलं जातं. ज्या गोष्टीला जो ज्ञानाचे चक्षु असलेली व्यक्तीच जाणू शकते. एखाद्या व्यक्तीचं निधन होतं तेव्हा ती व्यक्ती त्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार, त्या गेलेल्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार करायला दुसरी व्यक्ती जाते तिथे, आणि स्मशानामध्ये जेव्हा त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातात, तेव्हा ते अंत्यसंस्कार करताना, अंत्यसंस्कार होताना तिथे ज्या ज्या व्यक्ती जी उपस्थित असते तिच्या मनामध्ये इतक्या भावना दाटून येतात की काय काय राहिलंय आता, की काय संपलं सगळं. म्हणजे जे काही होतं, कुठेही माणूस काही नेत नाही, या देहाला टाकलेलं आहे आणि हा आत्मा शरीरातून निघून गेलेला आहे जो दुसरा धारण करतो. पण हे एक ज्ञानी मनुष्य जाणू शकतो. पण नाही तर जिथे उपस्थित असलेली व्यक्ती थोडा वेळ हा विचार करेल, पण पुन्हा जेव्हा तिथून निघेल, मार्गस्थ होईल, पुन्हा जैसे थे, पुन्हा त्या भौतिक जगतामध्ये स्वतःला गुरफटून घेईल. मग त्या सगळ्या संकल्पना मातीत मिळाल्या. संकल्पनांचा कुठे काही मागमूसही राहत नाही. परंतु जी व्यक्ती या या स्वतःला त्या या भावामध्ये बघती आहे आणि स्वतःला त्या आत्मिक पातळीवर विचार करते, तेव्हा ते ज्ञानाचे चक्षु त्या व्यक्तीमध्ये दिसतात. आणि ज्याला हे ज्ञानाचे चक्षु आहेत तो हे सर्व पाहू शकतो. त्याचं उदाहरण म्हणून, हा जर नुसती गाडी खराब झाली आणि तो जर नॉर्मली गाडी चालवणारा त्याचा मालक त्यांनी उघडून बघायचा प्रयत्न केला, तर त्याला काहीही कळत नाही बघा, डोक्याला हात लावून बसतोय. पण हीच गाडी जेव्हा तो गॅरेजमध्ये नेईल, तेव्हा ज्याला ते ज्ञानाचे चक्षु आहेत तो निश्चितच ती गाडी नीट रिपेअर करू शकेल. कारण तो बघेल कुठे काही कॉम्प्रेसर, कुठल्या कुठल्या पार्टला काय झालेलं आहे हे तो जाणू शकेल. आणि म्हणून ज्ञानाचे चक्षु किती आवश्यक आहेत, की जो हे सर्व पाहू शकतो तोच पुढे या बद्ध जीवनामध्ये पुन्हा येत नाही. आणि मग हे ज्ञानाचे चक्षु कोण देतात, तर बघा प्रत्यक्ष चैतन्य महाप्रभू आपल्याला दिसतायत चित्रामध्ये, ज्यांनी या गोस्वामींना सगळं ज्ञान दिलेलं आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगीजन हे सर्व स्पष्टपणे पाहू शकतात. परंतु ज्यांचे मन अविकसित आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही, ते प्रयत्न करूनही काय घडत आहे हे जाणू शकत नाहीत. अखिल जगाचा अंधकार नाहीसा करणारे सूर्याचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते आणि चंद्राचे व अग्नीचे तेजही माझ्यापासूनच उत्सर्जित होते,
हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण हरे कृष्ण. आणि म्हणूनच ज्याला हे ज्ञानाचे चक्षु आहे, जो आत्मसाक्षात्कारी, ज्याला गॉड रिअलायझेशन, ज्याला हा साक्षात्कार झालेला आहे, जसं आपण म्हटलं की मग त्या उत्तम गुरुला जेव्हा दृष्टांत होतो तेव्हा त्याच्याकडून ते ज्ञान आत्मसात करायचं असतं. त्याचप्रमाणे आपल्याला दिसत आहे की हे सर्व आत्मसाक्षात्कारी योगीजन व्यवस्थित पाहू शकतात, स्पष्टपणे पाहू शकतात. पण ज्यांचं मन या भौतिक जगतामध्ये कुठेतरी दूषित झालेलं आहे, अविकसित आहे, आणि ज्यांना हा आत्मसाक्षात्कार झालेला नाहीये, प्रयत्न करूनही त्यांना काय घडतं आहे हे त्यांच्या पातळीवर ते जाणू शकत नाहीत. कारण कुठेतरी देहदारी भावनेशी निगडीत असल्यानंतर हे जाणणं त्यांच्यासाठी खूप कठीण जातं. आणि मग अशा व्यक्ती म्हणतात की कुठेतरी सूर्यचंद्रावर काही केमिकल रिॲक्शन झाल्यामुळे म्हणून आपल्याला उष्णता मिळते, आपल्याला प्रकाश मिळतो आहे. परंतु हा सगळा प्रत्यक्ष भगवंतांनी मुखकमलातून सांगितलेला आहे की हा माझ्यापासून ही उष्णता विसर्जित होतीये. आणि म्हणूनच अखिल जगताचा अंधकार करणाऱ्या या सूर्यचंद्राचं तेज हे भगवंतांपासून उत्सर्जित होतं, आणि अग्नीचंही तेज भगवंतांपासून उत्सर्जित होतं. गामाविश्यच भूतानी धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधिः सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मी प्रत्येक ग्रह लोकात प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीद्वारे आपल्या कक्षेत स्थित एवढंच येते. हो. मी प्रत्येक ग्रहलोकामध्ये प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षेमध्ये स्थिर राहतात. मीच चंद्र होऊन सर्व वनस्पतींना जीवन रसांचा पुरवठा करतो. इथे भगवंत दिसतायत आपल्याला ज्या पृथ्वीवरती, आणि मग ज्या अवकाशामध्येही अनेक ग्रह बघा, अनेक ग्रहलोकांमध्ये. याच्याही आधी आपण म्हटलं की जे महाविष्णूचं तत्व आहे ते गर्भोदकशाही विष्णू म्हणून अनेक ग्रहांमध्ये, ब्रह्मांडांमध्ये जात आहे, आणि ज्या क्षीरोदकशाही विष्णूच्या रूपाने परमात्मा म्हणून प्रत्येकाच्या हृदयामध्ये वसलेला आहे. आणि म्हणूनच मग अवकाशामध्ये हे सगळे ग्रह कशा प्रकारे स्थित आहेत, कारण ते भगवंतांच्या तत्वामुळे. कारण तो जो कुठेतरी स्पिरिट सोल आपण म्हणतो, तो जो आत्मसाक्षात्कार आणि इतका हलकेपणा, हा कशा प्रकारे मग ते तरंगू शकतात, कारण ते तत्व प्रत्येक ग्रहामध्ये आहे आणि त्या तत्वाने प्रवेश केलेला आहे प्रत्येक ग्रहामध्ये. नाहीतर जर आपण एखादी कलिंगड जड, तसे हे मोठे मोठे ग्रह आहेत, ते जर खाली फेकलं कलिंगड तर इथे पृथ्वीवर ते खालीच पडणार हो. परंतु अवकाशामध्ये, म्हणून मग ही कुठून आली केमिकल रिॲक्शन, किंवा सूर्यावरती, चंद्रावरती मग सूर्या-चंद्राचं तेज कुठून आलं, या बेसिक गोष्टी न जाणता जे सायंटिस्ट आहेत, संशोधन, ते वरवर या गोष्टींचा उल्लेख करतात, जे अत्यंत अयोग्य आहे. कारण त्याला शास्त्राचा कुठेतरी बेस पाहिजे, कुठेतरी सिद्ध केलं पाहिजे ते. आणि म्हणूनच इतर वनस्पतींना जीवनरस पुरवठा करणारे असा हा चंद्र सुद्धा भगवंतांपासूनच हे सगळं रस पुरवठा करतो. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पंचाम्यन्नं चतुर्विधम. मग भगवंत कुठे कुठे आहेत बघा. हरे कृष्ण. सर्व प्राणीमात्रांच्या देहामधील जठराग्नी मी आहे बघा. मग ज्या पचन अपचन शक्तीला भगवंत कुठेतरी नियंत्रित करतायत, मग त्या आंतरिक मनामध्ये तर आहेतच आहे, परंतु भगवंत प्रत्यक्ष या देहामधील जठराग्नी आहेत. आणि त्या 4 प्रकारच्या अन्नाचं मग चावणं, गिळणं, मग रस काढून मग कुठेतरी काय म्हणतात ना आपण, चोखणं त्याला, आणि मग कशा प्रकारे प्यायला लागणं, या सगळ्या 4 प्रकारचे जे आपण क्रियांनी आपण जे अन्न ग्रहण करतो, त्याच्यामध्ये अन्न पचन करण्याकरता प्राण आणि अपान वायूशी भगवंत संयोग साधतायत. आणि कुठेतरी ही पचन क्रिया नियंत्रित करायला भगवंतच जबाबदार आहे. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमं पोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहं. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण.
मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात. सर्व वेदाद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निस्संदेह मी वेदांताचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच प्रत्येक हृदयामध्ये जो 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 परमात्मा निवाने जे निवास करतात परमात्मा रूपाने, त्यांच्यापासूनच हे स्मृती, ज्ञान, विस्मृती, मग जे काही हे भाव आहेत, हे सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मी आहे. ज्या वेदांत सूत्राला आपण म्हटलं आणि ज्या अन्नमय, प्राणमय, मनोमय, ज्ञानमय, विज्ञानमय कोशांमध्ये आपण जाणतो, तिथे भगवंतांपासूनच या सर्व गोष्टी आहेत. आणि म्हणूनच या वेदांत सूत्राचा आधार घेऊन भगवंत सांगतायत, निस्संदेह मी या वेदांतांचा संकलक आहे आणि त्याचा ज्ञाताही. जसं ज्ञानही भगवंत आणि ज्ञानाचं ध्येयही प्रत्यक्ष भगवंतच आहेत. या वेदांद्वारेच भगवंतांना जाणता येतं. आणि म्हणूनच मग कुठेतरी हृदयामध्ये परमात्मा आणि त्याच्यापासून स्मृती विस्मृती आहेत. 18व्याच अध्यायामध्ये हो आपल्याला याची एक कथा वाचायची आहे की यज्ञामध्ये कशा प्रकारे मग आपण पुढे आता मी संक्षिप्त स्वरूपात नुसतं वर्णन करते, पण ज्या दक्षाविषयी आपल्याला जाणायचं आहे की त्या दक्षाचं मुंक छेदलं, त्याला शिरच्छेद केला जातो, कारण ज्याच्या मुलीनी त्या यज्ञामध्ये आहुती घेतलेली असते, एका वैष्णवीचा तो अपमान तिचे पती शिव सहन करू शकत नाही आणि ज्यांना तिथे यज्ञाच्या ठिकाणी योग्य स्थान दिलं जात नाही, त्यामुळे ती सतीमाता कुठेतरी तिने आहुती घेतलेली असते. परंतु हे सगळं बघून मग शिवा इतके क्रोधित होतात. मग ते क्रोध बघा, तो क्रोध कुठेतरी काल्पनिक म्हणजे भौतिक जगतापैकी क्रोध नाही, तर हा क्रोध कशासाठी, एका वैष्णवीचा अपमान. आणि म्हणूनच त्या क्रोधाद्वारे ते त्या दक्षाचं मुंडकं छेदायला सांगतात आणि ते मुंडकं शिर छेदलं जातं. परंतु दक्ष तळमळत असतो, पूर्णपणे मरत नाही. आणि मग जेव्हा ब्रह्मा शिवांना कुठेतरी विनंती करायला जातात की त्यांचं धड त्यांना शिर त्यांना परत द्या म्हणून, तेव्हा शिव म्हणतात की तेवढी त्याची लायकी नाही. मग त्याला कुठेतरी बकरीचं मुंडकं लावा आणि बकरीचं शिर लावा. त्याप्रमाणेच तो वागलाय आणि त्याप्रमाणेच मग त्याला वागणूक दिली पाहिजे. आणि मग त्या बकरीचं तोंड त्याला मुख लावलं जातं. तरीही मग त्या दक्षाला पश्चाताप झालेला आहे. शिवांना तो शरण गेलेला आहे, योग्य ते स्थान त्यांना अर्पण केलेलं आहे. आणि कशा प्रकारे मग स्मृती आणि विस्मृती या परमात्म्यापासून आहे. जिथे आपण या सायन्स मध्ये शिकतोय की ब्रेन पासून आहे, तिथे या वैदिक शास्त्राच्या आढाव्याने आपण जाणतोय की या परमात्म्याने मग दक्ष विसरला नाही कुठलेही यज्ञ याग. त्यांनी तो यज्ञ त्या बकरीच्या शिरासह सुद्धा सगळा व्यवस्थितपणे पार पाडला. आणि म्हणूनच निस्संदेह भगवंत हे वेदांतांचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही आहे. ज्या वेदांतांमध्ये लिहून ठेवलंय बघा, च्युत म्हणजे भौतिक अक्षर आणि अच्युत म्हणजे अक्षर आध्यात्मिक, असे जीवांचे 2 वर्ग आहेत. मग च्युत म्हणजे भौतिक आणि अच्युत म्हणजे आध्यात्मिक, अशा या भौतिक आध्यात्मिक असे 2 वर्ग आहेत. भौतिक जगतामध्ये सर्व च्युत असतात आणि सर्व आध्यात्मिक जगतामधले सर्व हे अच्युत असतात. आणि म्हणूनच मग ज्या चल अचल कशा प्रकारे या फरकाने आपल्याला जाणायचंय, या दोहों व्यतिरिक्त जे पराशक्तीमध्ये आहेत. मग ह्या ज्या लिव्हिंग एंटिटीज, हे जो जीव आहे हा निश्चितच पराशक्तीचा भाग आहे, पण त्याच्या पलीकडे कुठेतरी परम पुरुष भगवंत आहेत, जे अव्ययी आहेत, भगवंत आहेत. तिन्ही लोकांमध्ये ते सर्वांचं पालन पोषण करण्यास समर्थ आहे आणि म्हणूनच ते सर्वांचं पालन पोषण करीत आहेत. असे हे च्युत आणि अच्युत याच्या पलीकडे असं हे भगवंतांचं ब्रह्मांड, भगवंतांचं इंद्रलोक, गोलोक, इंद्र दिसतंय आपल्याला. यस्मात् शरमती तोहम अक्षरादपि चेतोत्तमः अतोस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. दिसतंय माताजी? मी च्युत आणि अच्युत यांच्याही अतीत, दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगतामध्ये तसेच वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण, हरे कृष्ण. आणि म्हणूनच मग कशा प्रकारे
हा संबंध, की मग हे च्युत असो अच्युत असो, या दिव्य सर्वश्रेष्ठ असल्यामुळे भगवंत याच्या पलीकडे वेदांतांचा सूत्र असलेला, वेदांत सूत्रामध्ये असं आहे की वेदांचा अंत म्हणजे प्रत्यक्ष भगवंत. आणि म्हणून वेदांमध्ये, ज्या भागवतामध्ये आपण भगवंतांना पूर्णपणे जाणतो आणि पूर्णपणे यथायोग्य जे भगवंतांबद्दल वर्णन केलेलं आहे, जिथे पुरुषोत्तम म्हणून भगवंत प्रसिद्ध आहेत. कारण भगवंत हे अजन्म आहेत, कुठेतरी खूप महान आहेत आणि आध्यात्मिक आहेत, ज्यांचा शरीर आणि आत्मा हा एकच आहे. आणि हे अजन्मा प्रत्येक सृष्टीमध्ये आपल्या मूळ रूपामध्ये ते अवतरता आहेत. आणि म्हणूनच त्याच्या ही अतीत दिव्य सर्वश्रेष्ठ असे हे भगवंत पुरुषोत्तम म्हणून जाणू शकतात, की ज्यांच्या निकट असे देवी देवता आहेत, की जे त्यांना शरण येऊ शकतात आणि त्यांच्यासाठी त्यांची सेवा करू शकतात. कारण आपण तितकी पात्रता अजून आपण तयार नाही केली. ज्या देवी देवता निश्चितच भगवंतांची स्तुती, मग ज्या ब्रह्मांनी भगवंतांची स्तुती केलेली आहे, जेव्हा ब्रह्मांना या सृष्टीची जबाबदारी देण्यात आली, तेव्हा भगवंतांची स्तुती करूनच, त्यांनी प्रार्थना करूनच त्या कार्याला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारे आपण बघतो आहोत की देवी देवता किती भगवंतांच्या निकट आहेत. ज्या ब्रह्मांनी भागवताची स्तुती केली आहे, भगवंतांची स्तुती केली आहे, त्या शिवांनी सुद्धा भागवतामध्ये कुठल्या स्कंदामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि त्या प्रकारे शिवांनी सुद्धा भगवंतांची स्तुती केलेली आहे. एक मिनिट हा, कशामध्ये त्याचा रेफरन्स आहे तेवढा मी फक्त बघत होते. खूप सुंदर अशी कथा आहे त्याला निगडीत. हा, तर अशा प्रकारे हा संबंध, अभ्युदय आणि प्रयोजन आपण हे 10व्या याच्यामध्ये सांगलं, की जिथे या च्युत आणि अच्युत, भौतिक असो आध्यात्मिक असो, या शक्ती भगवंतांपासून आहे. आणि त्याच्या पलीकडे जे पुरुषोत्तम भगवान आहेत, या जसं गुणातीत होण्याबद्दल आपण जाणलं, तसं या पराशक्तीमध्ये, मग पराशक्तीचा आपणही एक भाग आहोत. आणि भगवंत हे निश्चितच आपण भगवंतांप्रमाणेच आहोत, परंतु ते पुरुषोत्तम भगवान आहेत. परमम धामम, जसं जसं 10व्या अध्यायामध्ये अर्जुनाने कबूल केले, परम ब्रह्म परम धामम परम तत्व. आणि असे तुम्ही अजन्म आहात आणि असे तुम्ही खूप सर्वश्रेष्ठ आहात. अशा या सर्वश्रेष्ठ उच्च नियंत्रकाचा, सर्वोच्च नियंत्रकाला विष्णू म्हणून जाणलेला आहे. यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. जो मला संशयरहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो, तो सर्वज्ञ होय. म्हणून हे भारता, तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होतो. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. कुठे संशयाला जागा नाही. आणि म्हणूनच मग संशय रहित आपण आधीच्या अध्यायांमध्ये जो उल्लेख बघितला, कारण कुठेतरी प्रश्न असावे मनामध्ये, पण हा संशय नसावा. आणि म्हणूनच ती श्रद्धा मनामध्ये जितकी जितकी कुठेतरी प्रगत होती आध्यात्मिक मार्गावरती, जसं जसं ज्ञान आत्मसात करत जातो आहोत, तशी निश्चितच ती आध्यात्मिक वाढ होतीये. आणि निश्चितच जे भगवंताला पुरुषोत्तम म्हणून व संशय रहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणता आहेत, ते निश्चितच सर्वज्ञ असं जाणलेलं आहे. आणि म्हणूनच तो भक्त, तो सर्वज्ञ भगवंतांच्या भक्तीमध्ये निश्चितच पूर्णपणे संलग्न असतो. हे निष्पाप अर्जुना, हा वैदिक शास्त्रांचा परम गुह्य गाभा आहे. अशा या वेदांत सूत्राचा, वैदिक शास्त्राचा हे निष्पाप अर्जुना हा कुठेतरी परम गुह्य असा गाभा आहे. कारण ज्या त्रिगुणांना आपण कुठेतरी 15व्या अध्यायात जाणलं बघा, की ज्या आध्यात्मिक जगताला, या जगतामध्ये या शाश्वत वृक्षाला बघणं हे अत्यंत कठीण आहे. आणि ज्या प्रकारे त्याचं प्रतिबिंब हे आपण बघतो आहोत, परंतु कशा प्रकारे हा परम गुह्य गाभा भगवंताने अर्जुनासमोर, आणि जे कोणी हा गाभाबद्दल जाणेल, जे कोणी याच्याबद्दल विद्या घेऊ शकेल,
तो निश्चितच बुद्धिमान होतो आणि प्रयत्नांद्वारे सिद्ध होऊ शकतो. आता हा अध्याय आज आपला लवकर संपलेला आहे. 15वा अध्याय छोटा आहे, 16वाही छोटा आहे खरं. 16वा मी उद्याच घेईन. आता आपण मला 1-2 मिनिटं द्या. मी आले.
हरे कृष्ण. क्षमस्व, 2 मिनिटं एक काम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. क्षमस्व, 2 मिनिटं एक काम होतं मला जरा. आ, ठीक आहे, कोणाला काही प्रश्न आहेत तर मी शेअरिंग काही सोपाच थांबवते, होता आजचा. रेकॉर्डिंग थांबवते. रेकॉर्डिंग थांबतंय का? हा, एक मिनिट माताजी. हो.